हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर मग आज पण सगळ्यात पहिलंवालं काम करूया, वेट चेक करायचं. तर आज किती होतं? 79.20. काल होतं 79.70 आय थिंक. 79.70. त्याच्यानंतर मी एकीकडे पाणी तापवायला ठेवलं होतं, मला पिण्यासाठी दूध तापायला ठेवलं आणि भाजीची तयारी करायला घेतली. आणि दुसरीकडे मी माझं पीठ मळायला घेतलं होतं, कारण टिफिन होते दोघांचे, आईबाबांचा नाश्ता होता, त्यांना चहा चपाती लागते. आणि तेवढ्यात माझी नजर हटली आणि हे अशी नजर हटीवर दुर्घटना घटीवालं काम झालं होतं माझ्याकडून. सगळं दूध पूर्ण किचनवर झालं होतं आणि घाई गडबडीमध्ये एवढी कामं होतात ना, त्याच्यातच मी वेळ काढून थोडंसं मलासनमध्ये बसून मी माझा गरम पाण्याचा ग्लास पिऊन घेतलं. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आवरली, जिमला गेली. 30 मिनिट्सचं मी ट्रेडमिलवर 10वर इन्क्लाइन ठेवून मी वॉक कंप्लीट केलं माझं. त्याच्यानंतर 15 मिनिट्सचं अशी थोडीशी शायनिंग पण मारली. त्याच्यानंतर अशी मिररमध्ये थोडीसं, मिरर असतं सगळीकडे जिममध्ये म्हणून थोडीशी शायनिंग मारावं म्हटलं आयफोन दाखवून. त्याच्यानंतर थोडंसं पाणी पियाली, हायड्रेटिंग राहा गाईज सगळ्यांनी. त्याच्यानंतर 15 मिनिट्सचं केलं मी सायकलिंग. आणि त्याच्यानंतर गेली होती मी स्ट्रेंथ वर्कआउट करायला, म्हणजे थोडंसं हे काय ते वेट ट्रेनिंग करायला. मी जास्त वेट उचलत नाही, कारण मला एवढं काही नॉलेज नाही आहे त्याच्यातलं, तर मला जेवढं जमतं तेवढं मी करते. मला ह्या सगळ्या वर्कआउट्सचं नाव नाही माहिती आहे, पण तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करते. तर तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा, स्वतःच्या बॉडीवर काम करा. स्पेशली महिलांना जिमला जाणं खरंच खूप गरजेचं असतं. मी जेवढे पण आर्टिकल वाचते, जेवढं पण व्हिडिओज बघते, त्याच्यामध्ये एकच मुद्दा येतो की महिलांनी एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं खरंच खूप गरजेचं आहे. हो, आपल्याला घरातली कामं असतात, स्किप करा असं म्हणत नाही आहे मी. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी वेळ काढा. कारण स्वतःसाठी वेळ नाही काढला ना आज, तर उद्या वेळ आपल्याला वेळ देणार नाही आहे. एकदा वेळ हातातून निघून गेली ना की मग काहीच फायदा होत नाही. आणि एकदा वय वाढत गेलं ना की मग हातापायाची दुखणी येतात, सांधेदुखी, पोटाची दुखणी येतात. त्याच्यामुळे आत्ता वेळ आहे तोपर्यंत स्वतःला वेळ द्या. कामं होतच राहतात दिवसभर. आपल्याला कोण बघायला नसतं की म्हणजे मला तरी स्पेशली, मी घरात आता माझे सासू सासरे आहेत, पण मी एकटीच असते दिवसभर, कारण हे दोघंजणं ऑफिसला जातात, एक कामाला जातो आणि एक स्कूलला जातात. त्याच्यामुळे मला बघायला कोण नसतं. मी कामं ठेवते बाजूला, मी माझ्या स्वतःवर आधी लक्ष देते, मग पुन्हा येऊन कामं करते. ती कामं तर होतच राहतील दिवसभर, पण स्वतःवर लक्ष द्या. मुद्दा हाच आहे की स्वतःवर लक्ष द्या. त्याच्याबरोबरच 3 ते 4 लिटर पाणी पिणं पण गरजेचं आहे दिवसाला. हायड्रेटिंग राहणं गरजेचं आहे. स्वतःच्या स्किन तुम्ही बघाल, तुम्ही जेव्हा इंटरमिडिएट फास्टिंग चालू कराल ना, तेव्हा तुमच्या स्किनमध्ये आपोआपच वेगळे चेंजेस यायला लागतील. ग्लोईंग स्किन होईल, काहीच न करता ग्लोईंग स्किन वाटते मिररमध्ये बघितल्यावर. आणि पोट माझं आपोआप कमी व्हायला लागलं आहे. म्हणजे मी जास्त काय हार्ड अँड फास्ट वर्कआउट किंवा हार्ड अँड फास्ट डाएट करत नाही आहे, तरी पण बऱ्यापैकी मला रिझल्ट जाणवतो आहे. म्हणजे 86.15 वरून 79.20वर येणं हे म्हणजे पाहिजे तेवढं अवघड पण नाही आहे आणि तेवढं सोपं पण नाही आहे. आणि म्हणजे कुठलीच गोष्ट करणं जर आपण ठरवलं ना, तर ती खूप इझी होऊन जातं. फक्त मनातून एकदम निर्धार करायला पाहिजे की बाबा मला हे करायचंच आहे आणि हे मी करणारच. तर आपल्याला आणि कॉन्स्टंट राहणं खूप गरजेचं आहे. जसं की यूट्यूबला व्हिडिओ टाकणं कॉन्स्टंटली गरजेचं असतं ना, तरच आपल्याला यूट्यूब रिकमेंड करतं. तसंच आपल्याला स्वतःच्या बॉडीला टाईम देणं, कॉन्स्टंट राहणं बॉडीसाठी गरजेचं आहे. तरच बॉडी पण आपल्याला रिकमेंड करायला लागते किंवा फॉलो बॅक करायला लागते. माझी एक्सरसाइज झाली, त्याच्यानंतर मी थोडीशी स्ट्रेचिंग केली. मी जास्त वर्कआउट म्हणजे जास्त वेटवालं एक्सरसाइज करत नाही. मग मी घरी आली, घरी येऊन थोडासा डाळ भात, एक चपाती आणि मटारची भाजी घेतली होती. त्याच्यानंतर मी जेवणाचा टाईम असाच ठेवला आहे की त्याच्यानंतर मला रुद्रला आणायला जायचं असतं. त्याच्यामुळे जेवणानंतर माझं वॉक पण होतं. आणि मग रुद्राने मी घरी आल्यावर त्याला बोलत होती, इकडे माझ्यासारखी जीभ दाखवतो. बोलतो नाही, मी दातच दाखवणार, माझा दात हालतो ना तो दाखवणार. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मी सोयाबीन राईस बनवला होता. राईस थोडा आणि त्याच्यामध्ये सोयाबीन जास्त होतं. त्याच्याबरोबरच भाजी साफ करायला घेतली आणि मिस्टरांसाठी एक कॉफी आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेतली. आणि नंतर मी माझं भाजी साफ करून झाल्यावर ब्लॅक कॉफी घेतली. त्याच्यानंतर घरातली कामावरली. मग माझं 10,058चं माझं स्टेप कंप्लीट केला. घरी आली, फ्रेश झाली, आंघोळ वगैरे केली आणि नंतर माझं ऑइलिंगने माझं फेस मसाज करून घेतलं, जे मी डेली बेसिसवर करतेच. आणि म्हणजे आपले ब्लड सेल्स जागे करण्यासाठी
स्किनमधले गरजेचं असतं ते, असं मला वाटतं, म्हणून मी करते. ज्याची त्याचे विचार जर तुम्हाला पण वाटत असेल योग्य तर तुम्ही पण करू शकता. पण खरंच खूप रिलॅक्स वाटतं मला जेव्हा मी फेस मसाज करते ना, त्याच्यानंतर खूप निवांत झोप लागते मला. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कुठे पैसे लागत आहेत सबस्क्राईब करायला, थोडंसं मला मोटिवेशन मिळेल तुम्ही सबस्क्राईब करत राहाल तर. त्याच्यानंतर मी गरम पाणी केलं, मग हळदीचं पाणी पिऊन घेतलं गरम गरम. हळदीचा ट्रेंड करण्यापेक्षा हे पाणी पिया, हे हेल्थसाठी खूप गरजेचं आहे आणि चांगलं आहे. बाय, गुड नाईट, टेक केअर. सबस्क्राईब करायला विसरू नका.